हाय फ्रेंड्स, मी सुकन्या भूषण माळी. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. मी बनवते आज न्यू ब्लॉग. चवळीची भाजी आणि डोळके बनवते. गॅस पेटवला आहे, कढाई ठेवली आहे तापायला. त्यात आपण 2 पळी तेल टाकूया. गरम होतं. तेल तापून केलंय. जिरं टाकूया आपण. जिरं टाकलं, लसूण टाकते. लाल तिखट टाकूया. मसाला टाकूया. हळद टाकूया. चवीनुसार मीठ. थोडंसं पाणी टाकून देऊया. दोडके धुवून टाकलेत, पाण्यात भिजवून दिले होते. धुवूनच फक्त टाकून देते. खूप छान भाजी लागते. सगळ्यांनी नक्की ट्राय करा. मस्त चाळून घेते त्याला. कोथिंबीर धुवून टाकते, कारण ती गावरानी कोथिंबीर आहे, घाण होती त्याच्यात. निवडून घेतली मी तिला. झाकून देते. भाजी भाताचं पाणी ठेवलंय. मला त्याच्यासोबत भात खूप आवडतो. हे आमचे शेतातले तांदूळ आहेत. डाळ पण शेतातली डाळ टाकून भात बनवते मी. वाटीवर घेतली. जी डाळ पण शेतात लावतात तोर त्याची डाळ बनवतात, आणि तांदूळ पण साळ असतो ना, साळ लावतात आमच्या शेतामध्ये. आता दिवाळीला येतील. माझी आई दरवर्षी देऊन पाठवते मला डाळ आणि तांदूळ. मी आता धुणार नाही त्याला. असं तेल लावून, पाणी पण उकळून गेलंय. तेल लावून तांदूळ टाकून देणार, कारण की हे तांदूळ धुवत नाही. टाकून देते मी आता. तांदूळ टाकून दिले. तांदूळ शिजते, एकीकडे भाजी शिजते. आता मिस्टरांसाठी चपात्या बनवते. त्याच्यात मीठ वगैरे टाकून दिलंय मी. थोडंसं तेल टाकून देते.
जे पीठ मऊ येतं. मळून घेते. मस्त पीठ तयार करून घेतलं, भिजवून घेतलंय. आता त्याच्या लाट्या करून तेल लावून ठेवून देऊया आपण. म्हणजे काय लाटायचंच काम राहील. मस्त असं तेल लावून घेतलंय. 4 पोळ्या करणारी. आता तवा ठेवून देते गॅसवर. चपाती लाटून घेतली. शेकून घेऊ आपण तिला तवा तापला का. भाजी बघा शिजून गेली आहे. मस्त चवळीतून शिजून गेलेली आहे. दोडक्याची भाजी, चवळी, मिक्सर, भात, चपाती आजचा मेनू होता. भाजी कशी बनली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.